मित्रा काय लोकेशन शोधून काढले हा? चार चौघात बोलवलं, तुला काय वाटलं लोकांच्या समोर मी काही करणार नाही? कसा आहे राजकुमार, सदाशिव टोपी घालतो, घालून घेत नाही. नाही म्हणजे काळजी घ्यायला लागते, कोण आपल्याला अडकवेल फसवेल. हा मी अडकवणार तुला मित्रा, मी लंबा अडकवणार. असं वाटलं तुला? अरे गंमत केली तुझी. हा? हट. अरे फ्रेंड आहोत आपण. मला जे पाहिजे ते पटकन सांग, कायमचा मोका करतो तुला. काय 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 तुला? बाबुळवाडीच्या जंगलामध्ये भूता खेताचे खेळ करत होतास तेव्हा एका मुलीला उचललंस ना, आणि उचलल्यानंतर कोणाला तरी फोन केलास, म्हणालास काम झालंय तुमचं. कोणी दिलेली सुपारी? हे तुम्हाला कसं काय कळलं? अरे 1760 पुढे गेलेत ना आपण. आतमधल्या पॅन्टीचा कलर पण माहिती आहे तुझ्या. चल पटकन सांग, कोणाला फोन केलेला? नाही सांगणार. भाई प्रश्नाला ऑप्शन नाही आहे. हो नाही नाहीच आहे, सांगायचंय. कोणाला केलेलास फोन? सांगितलं ना, नाही सांगणार. लय अडकणार आहेस तू, लय अडकणार आहेस. राजकुमार, सदाभाऊ ट्रॅपमध्ये अडकवतो, अडकत नाही कोणाच्या. कळलं का? ते पायावर पाय देशील की? काय सदाशिव, ओळख आहे का? तुम्ही इकडे कसे? भाऊ आहे माझा. या त्याला माझं पूर्ण नावच नाही माहिती. राजकुमार मेंदळे, सारंग मेंदळे, माझा लहान भाऊ. ज्याला तू उचललंस ना, त्या पोरीला, ती याची बायको. दे तुझा फोन दे. नाही. ऑप्शन नाही आहे म्हटलं ना तुला प्रश्नाला. तू बघतो काय, वाजव. भावा पहिल्यांदाच सांगितलं. ऐश्वर्या वहिनीचा नंबर. दादाला घरी घेऊन जावं लागेल. काय रे? चल चल, माझं घर दाखवतो तू. घरी चला, अरे चला घरी चला. साहेब, तुम्हाला अजून माझी ताकद माहिती नाही आहे. म्हणजे मी शूटिंग तर थांबवू शकतोच, आणि तिथे आलेले तुमचे 10 फायनान्सर त्यांनाही परत पाठवू शकतो. येतो. मला एक कळत नाहीये, तुम्ही एवढ्या अडून का बसलात? म्हणजे तारीख बदलायला का नाही तयार? मी पण तेच म्हणतोय ना, तुम्ही इतका हट्ट का धरताय? हा शो नाही झाला तर दुसरा होईल, दुसरा नाही तर तिसरा. एवढा खटाटोप कशाला करताय? आणि करताय तर करताय कोणासाठी करताय? माझ्या लेकीसाठी. आणि मी माझ्या मुलीसाठी करतोय. मुलगी? कोण मुलगी? कोणाची? तारा. तारा तुमची मुलगी आहे? हो, तारा माझी मुलगी आहे. पण हे तिलाच काय, कोणालाच माहित नाहीये. आणि मी कोणाला कळूही देणार नाही. मग तुम्ही सावलीला ओळखत असाल नाही का? चांगलंच. मग तुम्हाला हेही माहिती असेल की ताराचा आवाज हा सावलीच आहे. आता मजा येणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. काय चाललं राजकुमार? काय चाललंय? काय हा प्रकार? कोण आहे हा माणूस? हा सदाशिव आहे. सदाशिव? कोण सदाशिव? जंगलात ह्यानेच आमच्यावर हल्ला केला होता. काय? हा सापडला कसा? दादामुळे सापडला. नाही तसं नाही आहे बाबा. पहिलं मॉम, मी म्हणाले होते ना, पुन्हा वाईट संगतीला लागलेत राजकुमार दादा. कशा माणसांशी संबंध आहेत बघा त्याचे. काही जुने संबंध उकरून काढावे लागतात ऐश्वर्या, जेव्हा आपल्या माणसांच्या जीवावर बेततं तेव्हा.
आई जे बाबा सावलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला या माणसाने. आणि जेव्हा यांनी किडनॅप केलं तिला तेव्हा एका माणसाला कॉल केला. काम झालं मग. हं? अजूनही त्याच्या फोन काय बोलतोयस तू? पाठवलेल्या लोकेशनवर मी उभी आहे, मला तू दिसत नाहीयेस. तू कुठे आहेस? आता तिथून सरळ या. त्याच्या फोनमध्ये त्या व्यक्तीचा नंबर आहे. आपण डायल करून बघूया ती व्यक्ती कोण आहे ते. हे एक मिनिट. माझ्या नंबरवर हा का फोन करतोय आणि माझा नंबर याच्याकडे कसा काय आला? कारण ज्या दिवशी सावलीवर हल्ला झाला त्या दिवशी तू त्याला फोन केला होतास. तुला आधीपासून सावली या घरात नको होती. तू सांगितलंस ना याला सावलीवर हल्ला करायला. ऐश्वर्या, जर का हे सगळं खरं असेल तर आता तुझी धडगत नाही. कितीही माफी मागितलीस तरी तुला शिक्षा ही भोगावीच लागेल. डॅड, मी खरंच सांगते, मी हे केलेलं नाही आणि तुम्ही नका करू मला माफ. पण तुम्ही हा विचार करा की मी घरात कोणाला काय हवं नको यात बिझी आहे. सगळ्यांची काळजी घेते मी. विश्वास ठेवा माझ्यावर. मी या व्यक्तीला नाही ओळखत. खरंच डॅड. एक मिनिट. तू जर का त्याला ओळखत नसशील तर तुझा नंबर त्या माणसाकडे कसा आला? मॉम, तेच मी म्हणते, ते त्याला विचारा त्याच्याकडे माझा नंबर कसा आला ते. काय रे? सांग कसा नंबर आला तुझ्याकडे. मला नाही माहित हा यांचा नंबर आहे, कारण त्या नंबरवरून तर हेच बोलत होते माझ्याशी. मी कधी कॉल केला तुला? मी कधी कॉल केला तुला? हा, का खोटं बोलतो? मारी नाही के. मी का खोटं बोलू? काय खोटं बोलू म्हणजे? मी कधी कॉल केला तुला? येस, मला आठवलं. त्या दिवशी माझा फोन अचानक गायब झाला. मला आठवतंय मी बेडरूम मध्ये ठेवलेला. मी सगळीकडे शोधला फोन, रूम मध्ये शोधला, बाहेर शोधला, पण फोन सापडत नव्हता. आणि अचानक परत बेडरूम मध्ये संध्याकाळी सापडला. काय प्लॅन बनवलाय दादा. वाव.